ओम काळेश्वरी. नमस्कार मित्रांनो, मी गुरुवारी उमेश पप्पा तागोंदे, राहायला पुणे, वारजे माळवाडी. आता उद्या गौरी बसणार आहे. आज गणपती काल बसलाय 10 तारखेला शुक्रवार, आज 11 तारीख शनिवार आहे. तर आता मी तुम्हाला गौऱ्यांना साडी कशी नेसवायची त्यासाठी आदल्या दिवशीच मी गौऱ्यांना माझ्या साड्या नेसून तुम्हाला ती शूटिंग पाठवणार आहे. त्यासाठी आज मी गौरीला साडी घालणार आहे. तर आता त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, तर ही आपल्याला हाफ बॉडी मी तयार करून घेतलेली. ही हाफ बॉडी तयार करून घेतलेली आहे. मला गौरी पाळण्यात बसवायच्या. गेल्या वर्षी पण मी पाळण्यात बसवल्या होत्या, ह्या वर्षी पण पाळण्यात बसवणार आहे. तर आता तुम्ही हे पहा कशा पद्धतीने मी गौरी पाळण्यात बसवतोय. तशा पद्धतीने तुम्ही उद्या गौऱ्या पाळण्यात बसवा, किंवा नवरात्रीमध्ये कोणाच्या घरात दिवे असतील तर दिवी पण तुम्हाला पाळण्यात बसवता येतील. बंद कर मोबाईल इकडे, चालू राहू दे. तर उद्या तुम्हाला देवी तशा पद्धतीने पाळण्यात बसवता येतील. त्यासाठी मी ही शूटिंग काढून यूट्यूबला टाकत आहे. त्यासाठी आपल्याला अशी हाफ बॉडी लागते. आता मी ही हाफ बॉडी लाकडाची तयार करून घेतले. फायबरवाल्यांकडून ना इथपर्यंत बॉडी तयार करून ह्याला असा खाली बेस करून घ्यायचा. आणि हे पाय, हे लहान मुलींच्या छोट्या मुलींच्या लेगीज असतात, त्या लेगीजचे पाय आहेत. लेगीज काढून शिवून करून घेतले तरी चालतात. हे लाकडी पायी, आता हे लाकडी पायी, हे मी एक जुना पाय नाही का पूर्वीचा माझ्याकडे होता, शोधून काढलाय. आणि येल आकारामध्ये हे असं येल आकारात कापड मी फाडून ते शिवून घेतले. आणि नंतर मग पहिलं त्याला हे लाकूड पायी हा आतमध्ये लावलाय आणि इथं दोऱ्याने पॅक केले. आणि नंतर इकडून कापूस भरले. कापूस भरून इथे एक नाडी ठेवली. ही नाडी नंतर ती त्या ठिकाणी आपल्याला बांधण्यासाठी उपयोगी येते. आता पाय थोडासा पातळ झालाय, त्याला नंतर वरून कापड गुंडाळून जाड करायचं आहे. जसं मी आता हे कापड गुंडाळून जाड केले ना, टावेल गुंडाळून त्या पद्धतीने जाड करून घ्यायचा. तर आता पहिला आपण ना वरती पाळणा बांधून घेऊ. आता पाळणा पण नका, हा पाळणा आहे, त्याला बरोबर 4 बाजूला असे 4 ते बाजारामध्ये 50-50 रुपयाला या असे कोंडे विकत मिळतात. हा लाकडा प्लाय आहे, प्लायवरती ते लावलंय आणि कडनी व्यवस्थित दिसावं म्हणून ही बॅटम पट्टी लावलेली आहे. ते एक 200-300 रुपयामध्ये घरगुती होणारं काम आहे. आर्यन चल, हा माझा मुलगा आर्यन आता 10वी पास झालाय. आता सिव्हिल इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतले. आर्यन मला आता मदत करणार आहे. आता हा जो पाईप बांधून घेतलाय ना, या पाईपाला आता या पाईपालाच आपल्याला इथं हे बांधून घ्यायचं आपल्याला. हा दादा दर ते राहू दे, पहिलं बांधून घ्यायचं. कमी काठीवाली सोडायचं. हा कमी काठीवाली सोडायचं. ती साईड सोडते तर तिथं अरे कसं करून पप्पाला पाय लागून तुझा हात खाली कर. आता पहिलं एक साईडचं पहिलं बांधून घ्यायचं. तर आपल्याला हे सगळं व्यवस्थित एका लेवलनी दिसलं पाहिजे. तू वरती उचल फक्त पाय, ते पाय घेवर दादा इकडं, हा अलीकडचा. आता आपल्याला आहे ना
देवीचे पाय वरती असे टांगते, म्हणजे असे खाली टेकवायचे नाही, थोडेसे असे वर दिसले पाहिजे. त्याच्यामुळे जास्त खाली घ्यायचं नाही, थोडंसं वरतीच आपल्याला बसवायचे. खाली थोडं अंतर सोडायचे, एक अंतर सोडायचे. आता एवढे दिवस आपले शिल्लक राहिले. तुझं काय आता आपल्याला बरोबर एक लेवलने आहे का समोर कुणाला तरी उभं करायचं आहे आणि त्याला विचारायचं हे एक लेवलने झालंय का म्हणून. दिसतंय का बघ बरं समोर उभं राहून. अरे दिसतंय का? तू थांब. समोर इकडे खाली इकडल्या साईड बस का हा? बस झाले का? हो. ठीक आहे. आता इथं आता हे आपल्याला नंतर वरती एक तर बांधून घ्यावं लागणार आहे. असं अंतर ठेवून ठेवलं तरी चालेल. म्हणजे तिकडे बॉडी आता दीदी पण मला मदत करते. आता ही बॉडी इथं ठेवायची. त्याला आता इथं नाही बांधलं तरी होतंय. इथं अशा पद्धतीने ही आता आपल्याला हे पडावा नाही, त्यासाठी इथं बांधणं गरजेचं आहे. त्यासाठी इथं पण आपल्याला बांधायचं आहे थोडं, मग हे दोरी हल्ले नाही पाहिजे. हा लोड केला ना जास्त मागे. आता याला या ठिकाणी बांधलं. घरी जा, त्या आपण हातात नाही का नाडा बांधतो, गोल गुंडी असते ती नाड्याची, ती घेऊन ये करून. तिथून ना तू आता घेते एक टावेल फाड, सध्या तात्पुरतं फाड ना. तर कैची कशाला तर आता आपण टॅप बांधून घेतलं ना, म्हणजे हलणार नाही. सगळ्यांना माहिती व्हावा आणि सगळ्यांच्या इथं गौरी देवीच्या वेळेस देवी सगळ्यांच्या छान दिसावा, त्यासाठी हा छोटासा प्रयत्न म्हणून यूट्यूबला व्हिडिओ करून टाकतोय. सगळ्यांनी बघा, शिका. आता गौरी बसवण्याची प्रत्येकाची म्हणजे प्रत्येक गावाची वेगवेगळी पद्धत असते, तशी त्या पद्धतीने तुम्ही बसवा. आणि साडी वगैरे हे डेकोरेशन मध्ये मोडतं, हे अशा पद्धतीने केलं तरी चालेल. बॅलन्स तरी पण मारायचं आहे. आले का बरं? आता ते पाय घे. आता हे जर एवढं शिल्लक राहिले ना, तर नंतर आपल्याला कट करतो. आता लगेच काय कट करायचं नाही. आता हे पाय आहे, आता एक टावेल घे. आता इथं आपण काहीतरी आहे ना, पहिला एक टावेल बांधून घेऊ कमरेला, कारण मग कमरेला मोठा टावेल घे आणि ती नाडी पण घे. आता टावेल फाडला ना ती.
आता हे बांधून घेतलं ना की आपल्याला नंतर पिना वगैरे जर मारायच्या झाल्या तर ह्या टावेलला तिथं मारता येणार आहे. त्यासाठी एक टावेल इथं आपण बांधून घ्यायचा आहे. आता पहिला हे तिकडे ठेवा. चल तू इकडे पुढं आता. इकडल्या साईडला जाऊ. हां तू इकडून घेऊया असं हे तर असं बघ. आता आपल्याला काय पद्धतीने आता मी आज फक्त दोन्ही पाय खाली सोडणार आहे. आता 2 पाय खाली सोडायचं झालं तर अशा पद्धतीने करायचं. जर एक पाय आपल्याला वरती असा ठेवायचा आहे तर मग इथं काहीतरी आतून एखादं कागदाचा पेपरचा गोळा ठेवायचा आहे आणि पहिलीच पोझिशन देऊन घ्यायची. अशी जरी पोझिशन सोडता अशी जरी पोझिशन देऊन ठेवली तरी चालते. अशा पद्धतीने मग साडी तर नंतर आपल्याला घालता येते. पण आता मी दोन्ही पाय खाली सोडणार आहे. दर ते होते त्याच्यामध्ये. आता एक पाय थोडासा वर आणि एक पाय खाली अशी साडी करायची. आपल्याला पोझिशन द्यायची. पहिला एक पाय इथं या पायाला बांधून घेतलं. सोडा हा पाय इथं बांधून घेतलं. आता हा पाय सोडा. तर बॉल घातल्यात कारण आमची काही छाती नाही आहे. आता हे बॉल घातल्यामुळे डाग घातल्या की वरतून व्यवस्थित डाग दिसणार आहे. त्यासाठी इथं बॉल लावलं. तर ते उचल ते पाठ वस्तू तिकडे ठेव. आता ही लाल साडी घालणार आहे कारण ना इथं एक हिरो आहे. हिरोवरती लाल साडी उठून दिसणार आहे. ही लाल साडी आता घालायची. ही पण पैठणीचे. दर इकडे होतो. ह्या लाईटी लाव ना. हां दर हे असं सगळ्या लाव लाईटी. इकडून हो तेच म्हणलं चला का. आता येते का? हां आता आपल्याला मिऱ्या घालताना मिऱ्या एकदम छोट्या छोट्या घालायच्या. थोडी साडी चुरगळले. इस्त्री केली होती तरी चुरगळली साडी. साडी किती शिल्लक आहे?
आता या मिऱ्या आहेत ना एका लाईनीत व्यवस्थित करून घ्यायच्यात. तो आता साडी आहे ना खांद्यावर टाक. त्याचं झाले काही करून धरू लागतं. हां ठेवते चल. हे मिऱ्या व्यवस्थित अशा आता ह्या इथं एका ठिकाणी सगळ्या मिऱ्या आहेत ना व्यवस्थित जमून पहिले इथं पिन लावून घ्यायचे आपल्याला. पिन लावले म्हणजे त्या हलणार नाहीत आणि मग खालच्या मिऱ्या परत व्यवस्थित करायच्या. थांब तू साडीच धर थांब. आणि कडची एक मिरी आपल्याला मोकळी सोडायची. व्यवस्थित बघा हे सगळ्या मिऱ्या व्यवस्थित इथं एका ठिकाणी एकत्र झाल्या. आता आपल्याला पहिली जी मिरी आहे सुरुवातीची जी साडीच्या बाजूने चालू होती त्या बाजूची मिरी आपल्याला मोकळीच ठेवायची. अंमलदारच्या घरून ते ह्या ना स्ट्रीट मशीन करायचं. आता हे काही मिऱ्या व्यवस्थित होत नाही. मी आता खाली बसून पहिले व्यवस्थित करून घेतो. डबल तर असं काय होणार नाही. आता हे अगदी व्यवस्थित नाही का. आता थोडासा वेळ लागला तरी चालेल पण आपल्याला. आणि आता ही साईड सुरुवात केलेली एवढी सोडून दिली. दीदी त्याच्यातली एक पिन काढून दे. या दादाच्या काकाच्या हातामध्ये देते आता इकडे सगळ्यांना लागण तसे काढ. उभा राहा ह्या सध्या हाताने. आता हे मिऱ्या आपल्याला अगदी सरळ अशा लाईनमध्ये वरची लाईन पाहिजे आणि त्या लाईनमध्ये सरळ करून घ्यायचं. इथं आता पहिले आपण पिन लावून घेऊ. आता वरच्याच लेवलने
या मिऱ्या पण आपल्याला व्यवस्थित वरती बघून एक लाईनीमध्ये आल्या पाहिजे. कशी काप राहिले वरती उचल, वरती उचल. ह्या अशा मिऱ्या व्यवस्थित करून घ्यायच्या आणि मग नंतर त्याच्यावरतून परत एकसारख्या ठेवून वरतून इस्त्री फिरवली तरी छान आहे. जर इस्त्री नसेल आपल्याकडं तर मग काय करायचं, काहीतरी वजनदार वस्तू खाली या मिऱ्या डबल करायच्या. आता ह्या अशा केल्यात ना, या अशी साडी डबल करायची, वजनदार वस्तू खाली ठेवून द्यायचं. वरती वरतो. आता परत आपल्याला खालून पण ह्या मिऱ्या व्यवस्थित जुळवून घ्यायच्यात. दीदी एक पिन दे, दीदी त्याच्यात एक पिन दे काढून. फॅन बारीक कर. आता इथं परत पिन लावून घ्यायची. आता अशा पद्धतीने दोन्ही साईडला आपण पिन्या लावून झाल्या. आता ही पिन लावून झाल्यावरती आता ही साडी आपल्याला व्यवस्थित अशा हलू नको. तिथे तर दोन मिनिट सोडा. मेरी
आता हे मध्ये धर ती पण मिरी धर. आता आपल्याला साडी डबल करायची. त्याच्यामुळे साडी घेताना मध्ये घे, इकडे घ्या हाताला थोडा इकडं हे एकत्र जुळवायच्यात असं घे इकडं. त्याच्यामुळं साडी घेताना डबल किनारीची घ्यायची. आता हे डबल किनारीची साडी असल्यामुळं आता या मिऱ्या पण भरपूर पाडणार आहेत. आता परत एकदा उडून तर तिकडं. आता या सगळ्या मिऱ्या आपल्याला एकत्र करायच्या. त्याच्यामुळे आता इकडच्या पण ह्या लेवलने मिऱ्या लावून घ्यायच्या. पण पिन काढ. आता मोठी पेन दे दीदी, दादाच्यातली मोठी पेन दे काढून. एकच पेन दे. आता खाली बसतो. आता आपल्याला हे सगळं व्यवस्थित जुळवून घ्यायचं. दादा घे इकडे मोठी पिन दे. अरे ती काढून दे, त्याचं उघडून दे ना. आता ही पिन सगळ्या मिऱ्या एकत्र करून इथं लावायची. आता हे अशा पद्धतीने आता या मिऱ्यांचं हे काम झालंय आपलं. झाले का ते गरज? हां घे इकडे ते. घे ना बघू इकडे घे. आता मी काय करणार आहे, थोडी साडी चुरगळलेली आहे अलीकडल्या लाव ना. आता मी हे मशीन एक 500-600 रुपयाला मिळते बघा. थोडं पुढे घ्या अजून. दादा तू सरक तुला, तू सरक ना दादा. आता आपल्याला प्रत्येक मिरी आहे ना ह्याच्यामध्ये घालून किती छान आहे ना, एकदम छान.
एक एक मिरी आपल्याला व्यवस्थित त्याच्यामध्ये प्रेस करता येते. आता मी 2 मिऱ्या धरल्या. पुढे माझ्याकडे फक्त आपल्याला आवड पाहिजे ना. आवड असली की सगळ्या गोष्टी उपलब्ध होत्या. आता ही माझीच नाही, दुसऱ्याकडून आणलेली ही मशीन. आणि जर नाही तसं हे झालं याची डबल मी करून काहीतरी वजनदार वस्तू खालून सांगितल्या पद्धतीने ठेवता पण येईल. चला आता साडीचा आपल्याला घालायला सुरुवात करायची. ती समय होतील. आता पप्पा बसले त्यात आहे ना, इकडे ठेव साईडला. एक दिवा आहे चालू, इकडे ठेव. हा धर असं. आता आपल्याला साडी हाताच्या मधून घ्यायची. अशा पद्धतीने साडी आपल्याला हातामधून घ्यायचंय आणि मग हा पदर आपला आता ही साडी आपल्याला या ठिकाणी बांधायची आहे. ह्या ठिकाणी बांधायची. मिरे पण आता किती छान व्यवस्थित आहे का नाही. नाही बांधली तरी होतं, बांधली तरी चालते. आता ही जी किनारे आता इथं आपल्याला एक टाचणी नंतर पिन लावून घ्यायचं. दादा हे इकडं. हा छोटी बारीक पिन दे. ती आता आपल्याला दिसणार नाही अशा ठिकाणी ती मागून लावायची. आता पाय समोरच्या बाजूने पिन आपण मागून लावायची. समोरून लावल्या की ती दिसन म्हणून बॅक साईडने लावायची. काही अवघड नाही. जाय एक तास नाही.
तू इथं दर झाल्या तू इथून दर तू इकडून इकडून हात घाल तिथं हा दे ना चाचणी अजून देत पिना मारताना फक्त तिरक्या लावायच्यात. आता हे नाही का मागाशी आपण हे केलंय ना आता इथं पण याला एक पिन लावली ते काम होत आहे. नका मागाशी इथं नाडी बांधली होती ना मी त्या नाडीमध्ये आता हे गुंतवून टाकायचे. आता है इकडचा पाना हा इकडे हे लावले ही पदराची ही पट्टी आहे ना वरची त्याची किनारी इकडं आणि खालची बाजू आहे त्याची किनार त्या पायाला लावायची. इथं लावायची. आता हा पण पाय अशाच पद्धतीने इथं पिन लावून इथं पॅक करायचा आहे. मागच्या साईडला पिन लावायची म्हणजे दिसणार नाही. आणि जरी कोणाकडे अशी फायबरची बॉडी नसेल हाफ बॉडी असेल तर काय करायचं आहे इथं एक रिंग ठेवायची अशी एवढ्या साईजची. ती तिवई असते ना आपली 2 फुटाची 6 इंचाची तिवई करून घ्यायची. ती तिवई इथं ठेवायची. तिवई ह्याला बांधून घ्यायची आणि नंतर ती तिवई पॅक केली की नंतर ती वरची बॉडी त्याच्यामध्ये अडकवायची. तसं पण छान करता येईल. आता लगेच अर्जंट तुम्हाला अशी बॉडी तयार भेटणार नाही तर तशा पद्धतीने केलं तरी चालेल. लागण तशी पिन मला हातात दे. आता हा पाय आहे ना थोडा सैल झालाय माग ओढून द्यायचा अजून. ते ना मागं घालायचं बांधून टाकतो. आणि हे कापसाचं असल्यामुळं आतमध्ये कापूस आहे त्याच्यामुळे आपल्याला कमी जास्त करता येतं. काय वाटलं तर पिन लावता येते त्याच्यामध्ये कापूस घालून घ्यायचा. आता ही किनार आपल्याला झाकून टाकायची. ही किनार दिसून द्यायची नाही. टाचणी दे. आता ही जर पट्टी आपल्याला दाखवायची असेल तर ही पट्टी आपल्याला ह्या हितून अशी घ्यायची. मग ही पण पट्टी साईडचा पट्टा आपल्याला दिसू शकतो. त्यासाठी आपण आता पहिलं आहे ना पदर देणार आहे. पदर किती शिल्लक आहे मग त्याच्यानुसार ती पट्टी आपण देऊ. कारण पदराला साडी कमी जर पडली
आता आपल्याला पदर पण आहे ना पहिला तिकडं हातावरती करून घ्यायचा आहे. आणि ही जी वरची किनारी त्या किनारीच्या खाली त्या सगळ्या आतल्या मिऱ्या झाकून टाकायच्या, ते दिसल्या नाही पाहिजे. आता गौरी इथं लावली ना की बरोबर हाताच्या ह्या लेवलपर्यंत पदर दिसेल. त्याच्यामुळे जास्त मोठा पण पदर काढायचा नाही. आता ह्या मिऱ्या फक्त व्यवस्थित जुळवून घ्यायच्या. एक पिन द्या इथं. छोटी दिवस मोठी छोटी दिवस. इकडे पिन. आता ही आपल्याला आहे ना उलटी करायची इथं, कारण ना पदर डोक्यावरती राहण्यासाठी. इकडे घे. ह्या गौऱ्या मी ना माझ्या नवीन घरी बसवत नाहीये. मी इथं जुन्या घरीच गौऱ्या बसवतोय. आमचं अजून कुटुंब एकत्रच आहे. नवीन घरी फक्त मंदिर तिकडं नेलंय. आता आपल्याला काय करायचंय, इथं सगळं व्यवस्थित करून घ्यायचं. तास किती आता थोडं आपलं जरा चुकलंय. पोरांच्या का लक्षात नाही आलं. एका साईडला पदर जास्त आलाय, एका साईडला पदर बरोबर आलाय मापात. आता थोडं इथं सोडून मला परत ते साईडचा पदर
खाली घ्यायचं आहे. सांगता नाही आलं. सांगायचं तुम्ही उभं राहिलाय, बघताय, आता खाली करून टाकताय. थोडीशी साडी आपण थोडी थोडी मागं घ्यायची आहे. पिन वाकडे जाईल तर no. दुसरे पिन घे. लाईटीचे एकदम जवळ असल्यामुळं गरम होते. आता आपल्याला साडी आपली आता घालून झाली. आता फक्त काय करायचंय, व्यवस्थित चापून चुपून आता व्यवस्थितरित्या करायचं. आता ही एक एक पट्टी आपल्याला अशी प्रॉपर लांबून दिसली पाहिजे. एक, दोन, तीन, चार, ह्या सगळ्या पट्ट्या आपल्याला दिसल्या पाहिजे. आता आपण इथं परत एक पिन लावायचे. एक टाचणी दे. टाचणी ह्याच्यामध्ये पॅक खोसायचे. अजून एक दे टाचणी. दरवेळेस तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून काहीतरी शिकवण्यासाठी हा प्रयत्न असतो. बघा आणि शिका. थोडी साडी तिकडं कमी पडल्यामुळं परत इथून साडी अजून मोकळी केली.
साडी घालताना फक्त पिना भरपूर लावायला लागतात. साडीची पार चाळणच होऊन जाते. त्याच्यामुळे पिना काय 2 मिनिटं काय का? असं थांबव मग.